नमस्कार, मी डॉक्टर शरण नरुटे आणि मी लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहे, मेडिकल हॉस्पिटलमधून बोलतो. आज आपण लिव्हर ट्रान्सप्लांटचे फायदे बघू. आता बऱ्याचदा काय चुका होतात, सर्वसाधारण लोकांना ट्रान्सप्लांट म्हणलं की घाबरून आणि म्हणतात की ही अशी काहीतरी गोष्ट आहे जी एकदम शेवटी करायला पाहिजे किंवा अगदी मरायला टेकल्यानंतर केली पाहिजे आणि त्याच्यामुळं उशिरी होतो, त्याचा आपल्याला पुरेपूर लाभही घेता येत नाही. ट्रान्सप्लांट करायची वेळ निघून जाते आणि केलं तरी सुद्धा लाभ घेता येत नाही. मग असं होऊ नये म्हणून काय? आता एकदा जर डॉक्टर, स्पेशली लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जनने किंवा हेपॅटॉलॉजिस्टने सांगितलं की तुम्हाला ट्रान्सप्लांट करावं लागतंय, त्या घडीपासून जो ट्रान्सप्लांट करतो त्याचा खर्च कमी असतो आणि जो ट्रान्सप्लांट करत नाही त्याचा खर्च जास्त होतो. आता ह्याचं काय गणित आहे? बाबा ट्रान्सप्लांट करून सुद्धा त्याचं स्वतःच झालं आणि ट्रान्सप्लांट न करणाऱ्याचं मात्र महाग झालं. त्याचं कारण असं आहे की एकदा का डॉक्टरने सांगितलं ट्रान्सप्लांट करावं लागतंय, कितीही चालढकल केली तरी पुढे जाऊन त्याला ट्रान्सप्लांट करावंच लागतं. कारण डॉक्टर हे स्टँडर्ड स्कोरिंग सिस्टम वापरून, ज्याला आपण मॉडेल फॉर एंड स्टेज लिव्हर डिसीज किंवा मेल स्कोर म्हणतो, ते वापरून सांगतात, जो जगभरात वापरला जातो. त्यामुळं हे स्कोरिंग मध्ये का जर एकदा आपण बसलो क्रायटेरिया ट्रान्सप्लांटच्या, की आपल्याला ट्रान्सप्लांट लागण्याची शक्यता ऑलमोस्ट सर्टन आहे. त्यामुळं आपण ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला फक्त ट्रान्सप्लांटचे पैसे द्यायचे. आता हे आहे जास्त अमाऊंट, मला लक्षात येते एवढे पैसे कुणी गेलेले झाले करू शकत नाही, पण ट्रान्सप्लांटचे पैसे तर चुकणारच नाहीत, तर वेळेत खर्च केल्यामुळे आपल्याला तेवढेच पैसे मिळाले. आता ज्याला निर्णय घेता करता उशीर झाला, त्यांना 2, 3, 4 महिने घालवले, तोपर्यंत त्याचे जे 2-4 हॉस्पिटल ऍडमिशन होतात त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च होतात. माझे असे काही पेशंट आहेत ज्यांनी ट्रान्सप्लांटला लागणारे पैसे किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट ही ट्रान्सप्लांट करायचा निर्णय घ्यायच्या आधीच खर्च केलेले, असे खूप पेशंट आहेत. मग त्याच्यानंतर ते निर्णय जेव्हा घेतात त्यावेळेस सुद्धा परत ट्रान्सप्लांटचे पैसे लागतात. म्हणजे एकंदर काय, एकदा का डॉक्टरने सांगितलं ट्रान्सप्लांट करावं लागतंय तर ते केलं तर ते खरंच स्वस्त होतंय. आता ट्रान्सप्लांट केल्यानंतर काय अपेक्षा करतो? ज्यावेळेस आपण वेळेत ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस ऑलमोस्ट 95% ऑफ द टाइम्स आपली सर्जरी सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आपल्याला 2-3 आठवड्यात लगेच आपल्याला बरं होऊन आपल्या व्यवस्थित रुटीनला लागता येऊ शकतं. अगदी हॉस्पिटलचा स्टे सुद्धा 8-10 दिवसाचा होऊन जातो. पण जर आपण ट्रान्सप्लांट उशिरा केलं तर मग मात्र आपल्या रिकव्हरीचे चान्स साधारण 90%, 85% खाली येतात. त्याच्यामुळे आपल्याला जीवानिशीचा धोका आहे ट्रान्सप्लांटच्या आजूबाजूचा, तो वाढतो. दुसरी गोष्ट, आपल्या रिकव्हरीला पण वेळ लागतो. जी रिकव्हरी 8-10 दिवसात व्हायला पाहिजे डिस्चार्ज, तो आपल्याला लांबू शकतो 2-3 आठवडे. त्यामुळे ट्रान्सप्लांट सुद्धा महाग होतं. कारण प्रत्येक हॉस्पिटल कसं करतं, ज्याचं सर्वस्व असेल त्याला स्वस्तात करण्याचं पॅकेज देतं. ज्याचं आवड क्रिटिकल वाटेल किंवा जो आयसीयू मध्ये आहे आणि त्याचा आता ट्रान्सप्लांट करायचा आहे त्याचे पैसे जास्त सांगायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात लवकर वेळेत ट्रान्सप्लांट करणं हे स्वस्त पडतं, लवकर बरं होतं माणूस आणि ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट सुद्धा चांगला असतो. त्यामुळे वेळेमध्ये ट्रान्सप्लांट करणं फार गरजेचं आहे. आपण ट्रान्सप्लांट केल्यानंतर काय हे आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा आपली काय त्याच्यानंतरची अवस्था होणार आहे हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. वेळेत निर्णय घेतला तर त्याच्यानंतरची रिकव्हरी आणि त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले आहे. त्यामुळे वेळ ट्रान्सप्लांट करा.